ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता समोरासमोरच असतात. म्हणजेच अर्णव आता ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. ही गोष्ट ना ईश्वरीला काही पसंत पडत नसते. त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मला माहिती आहे ना तुम्ही माझ्या मागे का आलेला आहात ते. त्यावर अर्णव म्हणतो की का, तुला का वाटतंय. त्यावर मात्र ईश्वरी त्याला सांगत असते, तुम्हाला अंजलीताईकडनं कळलं असणार आहे तुम्ही काय घोळ घातला आहे ते, आणि म्हणूनच मला सॉरी बोलायला आला असाल तुम्ही, बाकी काही नसेल. मला माहिती आहे ना तुमची ही सगळी नाटकं. असं देखील आता ईश्वरी ही अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो, आधी मला विचार तरी मी कशासाठी आलो आहे. का विचारायचा काही फरक पडत नाही आहे मला, कारण मला कळतं आहे ना तुम्ही कशासाठी आलेला आहात ते. माझी माफीच मागायला आलात. असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलू लागते. त्यावर अर्णव म्हणतो की तुझा ना काहीतरी गैरसमज झाला आहे वाटतं. म्हणजे बघ ना, मी इथे माफी वगैरे मागायला आलेलो नाही आहे. मी तुला एवढंच म्हणत होतो की मला जरा फ्रेश व्हायचं आहे, टॉवेल दे. त्यावर ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते आणि म्हणते, किती तू ॲटिट्यूड, किती किती एखाद्याला माज असावा हां, किती. असं बोलून ती आता चिडत असते आणि जागेवर बसते. ती म्हणत असते, तुम्हाला ना मी काहीसुद्धा देणार नाही आहे आणि माझ्याकडनं ना कोणतीच अपेक्षा करू नका. तुम्हाला काय वाटतं मी सगळं काही तुमच्या हातात देईन का? देणार नाही म्हणजे नाही. असं आता ईश्वरी अर्णवला बोलू लागते. अर्णवला ना आता हे सगळं ऐकूनच ना खूपच जास्त हसू येत असतं. आणि जेव्हा हे सगळं बोलून एवढं हसू येतं ना, ईश्वरी तिकडनं निघून जाते. इकडे मात्र वल्लरी आपल्या रूममध्ये असते आणि तेवढ्यातच राकेश तिथे आलेला असतो. राकेश म्हणत असतो, काय मग मामी, यायचं का आतमध्ये. तर आता मामी राकेशला आतमध्ये बोलवतात. त्याच वेळेला आता राकेश मामींना विचारतो, काय मग आता पुढे प्रोसेस काय आहे, म्हणजे प्रोग्रेस काय कळलं का, म्हणजे तुम्ही आता तिकडे जाणार आहात का. त्यावर वल्लरी म्हणते, कुठे जायचं आहे. अहो आमंत्रण नाही का आलं, ते मला म्हणत होती अंजली की ॲनिव्हर्सरीला जायचं आहे म्हणून. मग तिकडे जाणार नाही आहे का तुम्ही. ती बाई आली होती ना तेव्हा मी झोपली होती आणि त्यांच्याकडे मी नाही एवढ्या चीप लोकांकडे मी जात नसते. असं देखील आता मामी बोलत असते. आणि त्यानंतर आता मामी सांगत असते की मला ना सवय आहे कसं राहायचं आणि कसं नाही ते, त्यामुळे मला असल्या लोकांसोबत राहायला आवडत नाही. आणि मुळात आहे ना ती माहेरी गेली ना तोपर्यंत मी विचार केला आहे की तिला तिथेच ठेवायचं, काही झालं तरीसुद्धा तिला इथे येऊ द्यायचं नाही. असं तर माझ्या डोक्यात एकदम फिट आहे. असं देखील आता इकडे वल्लरी ही बोलत असते. त्यावर राकेश मुद्दामूनच तिला चिडवू लागतो आणि राकेश तिला म्हणत असतो की राहू दे, तुम्हाला ना या गोष्टी नाही जमणार आहेत, करू नका तुम्ही, कारण बरेच प्रयत्न तुम्ही करून झालेले आहात आणि तुमचे कोणतेच प्रयत्न यशस्वी झालेले नाही आहेत, त्यामुळे याबद्दल तर तुम्ही बोलूच नका. असं देखील आता वल्लरीला राकेश बोलू लागतो. त्यावर वल्लरी खूप जास्त चिडलेली असते. तर राकेश वल्लरीला म्हणतो की मामी जे सत्य आहे तेच मी बोललेलो आहे, इतक्या कशाला चिडताय, म्हणजे तुम्ही बघाच ना तुमच्या डोळ्यासमोरच सगळं आहे ना, एवढे प्रयत्न करूनसुद्धा कोणत्या कामामध्ये यशस्वी झाला आहात ते सांगा ना. तर वल्लरी म्हणते की या वेळेला काही झालं ना तरी मी सक्सेस मिळवणारच आहे. असं बोलल्यानंतर इकडे मात्र ठीक आहे बघा तुमच्या परीने प्रयत्न करून, आणि असं बोलूनच आता राकेश तिकडनं निघून जातो. राकेश जेव्हा तिकडनं जातो तेव्हा मात्र बाहेर जाऊन तो विचार करत असतो आणि तेवढ्यातच ना त्याचा फोन वाजतो. तर त्याला त्या वसुलीवाल्याचा फोन आलेला असतो. तो वसुलीवाला राकेशकडे पैसे मागत असतो आणि त्याला बोलत असतो की काय रे, कधी देतोयस तू माझे पैसे, किती दिवस झाले फक्त देतोयस म्हणतोय, मग कधी देणार आहेस. आता मी जास्त दिवस थांबणार नाही हां. हो हो देतोय मी तुमचे पैसे, थोडे दिवस थांबा हो दादा, करेन तुमच्या पैशांची व्यवस्था. असं देखील आता इकडे राकेश बोलत असतो. नेमकी अंजली मागे उभी असते आणि अंजलीने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आणि जेव्हा आता अंजली हे सगळं बोलणं ऐकते ना तेव्हा मात्र आता अंजली राकेशला विचारते की कसल्या पैशाबद्दल बोलत होतात, काय झालं आहे सांगा ना. आणि त्याच वेळेला आता राकेश म्हणत असतो की आता हिला सगळं कळलं म्हणजे लागलीच वाट. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णवने पूर्ण तयारी केलेली असते. म्हणजे बाबांची पसंत अर्णवला बरोबर माहिती असते. त्या पद्धतीनेच अर्णवने सगळी तयारी करायला नम्रताला सांगितलेली असते. म्हणजेच काय तर यामध्ये यादी बनवायला सांगितलेली असते. सगळ्यात आधी यादी वगैरे घेतली जाते आणि ते यादी बनवायचं काम जे आहे ते खरं तर नम्रताचं असतं. तो एक एक करून सांगत असतो. जेवणाचे पदार्थ हे इंदोरी स्टाईलने, त्याचसोबत आपण भारतीय बैठक ठेवायची, त्यानंतर रवा केक बनवायचा आणि त्याचसोबत जेवणाचा जो मेनू असतो तो सुद्धा डिसाईड होतो आणि फुलांचं डेकोरेशन बाबांच्या आवडीचं करायचं असं देखील हे ठरतं.
आणि भारतीय बैठकीने जेवायचं आणि त्यासोबत त्यानंतर गाणी लावायची आईबाबांच्या आवडीची. एवढं सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीची आई मात्र खूपच जास्त खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की जावई बापू, खरंच ना तुम्हाला केवढं सगळं माहिती आहे ना, म्हणजे ह्यांना काय आवडतं काय नाही एकदम परफेक्ट प्लॅनिंग झालेलं आहे बघा आपलं. आणि त्यामुळेच ना मला खूपच जास्त आनंद आहे बघा. आता ईश्वरीला बघू दे काय होतं आहे ते. आणि तेवढ्यातच ना नेमकी आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरी तिथे आल्यानंतर आता बोलू लागते की काय चाललंय काय तुमचं, असं कसं तुम्ही सगळी तयारी करू शकता, बाबांची ॲनिव्हर्सरी आहे तर सगळी तयारी मिस करणार आहे, असं देखील ईश्वरी बोलत असते. त्यावर अर्णव सरांनी सगळी तयारी केलेली आहे असं देखील आता नम्रता सांगू लागते. पण नाही, असं कसं, आपले आई बाबा आहेत ना तर सगळी तयारी आपणच करायची, असं देखील आता ती ओरडूनच बोलत असते. मग आता ऐकतच नसते ती. पण इकडे मात्र हे सगळं बघूनच ना अर्णवला हसू येत असतं. खरंच ना आजचा भाग ना खूपच मजेशीर आहे या. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मला ना आता काही ऐकायचं नाही आहे, माझ्या पसंतीने सगळं व्हायला हवं, बाकी मला कोणीही काही सांगू नका, असं देखील आता ती म्हणू लागते. म्हणजे आपल्याला कसं असतं ना सगळं सिस्टमॅटिक हवं असतं. आपल्याला माहिती आहे ना आपल्या बाबांना काय आवडतं, ह्यांना कुठे माहिती असणार, ह्यांना ना फक्त पैसे खर्च करायचे ना एवढंच माहिती आहे. आपल्याकडे कसा कमी खर्च आणि आनंद दुगना असं असतं. म्हणूनच ना मी आता ठरवते की काय काय करायचं ते, आणि आपले आईबाबा आहेत तर आपणच सगळं काही करायचं, असं देखील ईश्वरी ठरवत असते. आणि ज्यावेळेला ती आता सगळ्याची यादी सांगू लागते ना तेव्हा मात्र नम्रता आणि त्याचसोबत आईही आता तिचं हे सगळं बोलणं शांतपणे ऐकतच असतात. कारण जे काही अर्णवने सांगितलेलं असतं ना तीच सगळी यादी इकडे ईश्वरीने सांगितलेली असते. म्हणजे जेवणाचा मेनू, मूग दाल का हलवा, दाल भाटी, त्याचसोबत इंदोरी पदार्थ जे अर्णवने सुद्धा सांगितलेले असतात तेच पदार्थ इकडे ईश्वरीसुद्धा सांगते. आणि त्याच वेळेला इकडे असणारे नम्रता आणि त्याचसोबत सुप्रिया हे सगळं ऐकतच असतात. त्यांनासुद्धा आता हे सगळं ऐकण्यात मजा येत असते. रवा केक तर मीच बनवणार आहे, तो सुद्धा कुकरमध्ये, असं देखील आता ती म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र या सगळ्यामध्ये मला एकच सांगायचं आहे की आपण भारतीय बैठक ठेवायची, ह्यांच्यासारखं हे असं चमच्याने घेऊन टुंग करून खायचं नाही आहे, असं देखील आता ती म्हणत असते. आता मात्र ईश्वरी इतकं मजेशीर वागत असते ना की अर्णव, सुप्रिया सगळ्यांनाच हसू येत असतं. ईश्वरी म्हणत असते की हा एवढा प्रोग्राम झाल्यानंतर आहे ना मला असं वाटतं की आपण आईबाबांच्या आवडीची गाणी लावायची. ईश्वरीने एवढी सगळी लिस्ट दिल्यानंतर सुप्रियाला सुद्धा खूपच जास्त हसू येत असतं. कारण ही जी यादी आहे ना ती परफेक्टली तशीच यादी आहे जी यादी अर्णवने बनवलेली होती. यादीप्रमाणे सगळं काही ईश्वरीने सुद्धा सांगितलेलं असतं. आणि हे सगळं बघूनच ना नम्रता आणि सुप्रियाला खूपच जास्त हसू येत असतं. आणि त्या दोघीही जणी पाहत असतात. आणि त्याच वेळेला अर्णवही आता म्हणत असतो की जरा हिला आपली यादी दाखव ना, परंतु आता ती यादीसुद्धा बघायला ईश्वरी तयार नसते. तर सुप्रिया मात्र अर्णवकडे पाहून हसत असते. ती म्हणत असते की खरंच ना आपल्याला ईश्वरांना काय बोलावं, म्हणजे ना जरा देखील ती ऐकून घेत नाही आहे, समजून घेत नाही आहे, मला समजतच नाही आहे तिचं काय चाललं आहे ते. आता इकडे मात्र आता नम्रता स्वतःहूनच ती यादी तिला दाखवते आणि म्हणत असते की एकदा इशू बघतेस का? ताई मला नाही बघायची आहे यादी. अगं असं काय करतेस, बघून तर घे ना एकदा यादी. कारण तू जी काही यादी सांगितलीस ना ती ऑलरेडी यादी मला अर्णव जिजूंनी सांगितली आहे आणि तसं मी सगळं नोट डाऊनसुद्धा केलं आहे, तू स्वतःच बघ ना. आणि असं बघितल्यानंतर आता मात्र ती सगळं काही वाचू लागते. आणि त्यामध्ये जेव्हा ती सगळं काही वाचते ना तेव्हा तिचं सगळं लक्षात येतं की हे जे काही आहे ते पदार्थ आपण सांगितलेलेच तेच आहेत. पूर्ण डेकोरेशनचं सामानसुद्धा फुलांचंच करायचं हे सुद्धा यामध्ये लिहिलेलं आहे. ईश्वरी जेव्हा वाचत असते ना हळूहळू ना तिचा आवाज ना कमी होत जातो. त्यावर अर्णवही तिला म्हणतो की काय झालं, डेसिबल लेवल कमी का झाला आहे, वाढव वाढव. आणि त्यानंतर आता ईश्वरी सगळं वाचते. म्हणजे अर्णवने ते रवा केक आणि हे सगळं काही लिहिलेलं असतं ना हे सुद्धा ती आता वाचू लागते. आणि जेव्हा हे सगळं ती वाचते ना तेव्हा मात्र आता ईश्वरीची बोलतीच बंद होते. तर आता नम्रता म्हणत असते काय गं, कोणाची झाली बोलती बंद ते तरी सांग. तर ईश्वरी म्हणत असते की जा बाबा, हे असं कसं,
आपल्या आईवडिलांची आवड यांना कशी काय माहिती, हाच विचार ना ईश्वरीच्या मनात मात्र सुरू असतो. मग आता ईश्वरी म्हणत असते की जास्त हुरळून जायची गरज नाही आहे, आपल्याला सगळं काही हेच करायचं आहे, कारण आईबाबांना जे आवडतं तेच मलाही आवडतं. इकडे मात्र आता ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की आपण ज्या काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या सेमच गोष्टी यांनी कशा नोट डाऊन केल्या, म्हणजे हे किती ओळखायला लागलेत बाबांना, हा विचारच आता इथे मात्र इशूच्या मनात सुरू असतो. आणि त्यासोबत यांना माझ्याबद्दलसुद्धा खूप काही आता कळायला लागले. त्यावर ईश्वरीला आता अर्णव म्हणत असतो की टॉवेल कुठे आहे. त्यावर ईश्वरी सांगते की ते बघा बाहेरच काढून ठेवले. आता या सगळ्या ओघामध्ये ती सगळं काही बोलून गेलेली असते, म्हणजे तिने अर्णवला हे सुद्धा सांगितलेलं असतं की मी तुम्हाला टॉवेलही कुठे आहे ते सांगणार नाही आहे. पण आता ईश्वरीला टॉवेल कुठे आहे ते फायनली सांगावंच लागतं, दुसरा ऑप्शन तिच्याकडे उरतच नाही. इकडे मात्र आता ईश्वरी लाजत असते आणि तिला कळत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं राकेशला अंजली विचारत असते की सांगा ना हो, कसल्या पैशांबद्दल तुम्ही बोलत होतात, तुम्ही जर बोललात नाही तर मला कसं कळणार आहे. तर आता इथे या राकेशची नाटकं चालू होतात. राकेश म्हणत असतो की ते काय ना, मी सध्या एका बाहेर गेलो होतो, तिथे एक बिचारी गरीब मुलाची बायको होती, म्हणजेच ना त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि तिची डिलिव्हरीसुद्धा होणार होती आणि मग अर्जंटमध्ये इमर्जन्सी डिलिव्हरी करायला लागली आणि त्यावेळेला माझ्याकडेही पैसे नव्हते. मग त्यावेळेला मी माझ्या एका मित्राकडनं पैसे उधार घेतले होते. मी त्याला म्हटलं होतं की मी तुला हे पैसे नंतर देतो, पण नंतर माझ्या ह्या काही गोष्टी लक्षातच नाही राहिल्या आणि म्हणूनच ना मी ते पैसे द्यायला विसरलो. आता त्याचाच फोन आला होता की त्याला पैसे द्यायचे आहेत. त्याच वेळेला आता किती पैसे द्यायचे आहेत असं देखील अंजली विचारू लागते. तर अंजलीला आता राकेश सांगू लागतो की 5 लाख रुपये द्यायचे आहेत. काय एवढी मोठी रक्कम? हो ना, ऑपरेशन म्हटलं की कधी एवढी रक्कम वाढते ना खरंच कळत नाही ग अंजली. आता बघ ना किती पैसा खर्च होतो ते मलाही कळत नाही आहे की आता एवढ्या पैशांची अरेंजमेंट कशी करायची. म्हणूनच त्यांच्याकडे मी थोडा वेळ मागितला होता. तुम्ही हे पैसे अर्णवकडे का मागत नाही? अर्णवकडे जर मागितलात ना पैसे तर अर्णव देईल ना पैसे, असं देखील आता अंजली बोलत असते. अंजली जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता राकेश म्हणत असतो की नको, अर्णवकडनं पैसे नको, कारण आहे ना मला आवडत नाही गं असे पैसे वगैरे मागायला. त्यावर अंजली म्हणते की अहो तुम्ही विचार करा ना आपल्याच बाबतीतला, म्हणजे मीही विचार कधीतरी करते की आपल्यालाही बाळ होणार आहे, मग त्यांची अवस्था तशीच असेल म्हणून तुम्ही मदत केली असेल. पण तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला माझी FD मोडते आणि पैसे देते. मग तर झालं. नको नको, कशाला तुझी FD मोडतेस, नको, असं काहीसं तो आता बोलत असतो. अंजली आता त्याचं ऐकत नाही. अंजली म्हणते की मी FD मोडते आणि तुम्हाला पैसे देते, कारण हे सुद्धा एका चांगल्याच कार्यासाठी होत आहेत ना, मग काही टेन्शन घेऊ नका, असं देखील आता ती राकेशला बोलत असते. राकेशचं तर अर्ध सगळं जे टेन्शन असतं ते हलकं झालेलं असतं, पण आता राकेशचं आणि अंजलीचं हे बोलणं ना मामाने ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता मामाही विचार करतात की ह्याला इतके पैसे हवे तरी कशाला आहेत, याचा सगळ्याचा बंदोबस्त तर लावायलाच हवा. म्हणजे हा जर पैसे उखाळत असेल अंजलीकडनं तर ते कोणत्या कारणासाठी घेतोय याचा शोध घ्यायला हवा, असा देखील विचार ना आता मामाच्या डोक्यात सुरू असतो. दुसरीकडे मात्र आता खूप जास्त आनंद इकडे असणाऱ्या राकेशला झालेला असतो. राकेश आहे तो विचार करत असतो आणि म्हणत असतो की काय झालं, आता काही झालं तरीसुद्धा मला जे हवं आहे ते तर मला मिळणारच आहे. म्हणजे ना मी विचारही केला नव्हता की माझी बायको इतकी भोळी असेल, म्हणजे लगेचच ती मला पैसेही द्यायला तयार झाली. बरं झालं ना किती भोळी माझी बायको आहे, बरं झालं एकदाचं हे पैशांचं टेन्शन तर मिटलं, असं देखील आता राकेश बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता नम्रता, ईश्वरी हे सगळीजणं बसलेली असतात, जेवणाच्या ताटाची तयारी करत असतात. बाबांना आज जेवण खूपच जास्त आवडलं, म्हणजे बघ ना बाबांनी एकदम आवडीचं जेवण होतं म्हणून एकदमच सगळं जेवण संपवलं, असं देखील आता चर्चा सुरू असते. बाबांच्या आवडीचं जेवण म्हटलं की बाबा ऐकतायत वय, आणि खरं तर ना नम्रता बोलत असते की मला ना जिजूंचं कळतच नाही, त्यांना ना सगळ्या खानाखुणा समजतात, बाबा काय बोलतात काय नाही हे बरोबर ते ओळखत होते. किती ना म्हणजे बाबांना किती ओळखायला लागले जिजू, असं देखील आता नम्रता बोलत असते. आणि त्याच वेळेला हो ना
मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. त्याच वेळेला आपण तर जेवायला बसतोच आहे, पण मला असं वाटतं ना की आपण जावई बापूंसाठी छान असं सजावट करून त्यांना जेवण देऊया. मग आता ईश्वरी म्हणत असते की काय ह्या फुलांच्या पाकळ्या आणि सजावट वगैरे करून जेवण द्यायचं आहे, एकदा जेवण देऊन झालं ना तसं, सारखं सारखं काय. मग तेवढ्यातच अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव तिथे आल्यावर तो मात्र म्हणत असतो की बाबांचं जेवण झालं ना सगळ्यात आधी, ते बरं झालं. काही ना आता एकत्र बसव्या आणि मस्त जेवण करून घेऊया, असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. तर इकडे मात्र आता अर्णव म्हणत असतो की आई, आज जेवणाचा मेनू खूपच छान दिसतोय आणि तुम्हाला माहिती आहे का, आज जसं बाबांना मी खाणाखुणा करून सगळं बाबांचं ओळखत होतो ना, तसंच माझ्या खाणाखुणा करून ना मी जे काही बोलतोय ना ते ईश्वरीसुद्धा एकदम परफेक्ट ओळखत होती. आता ईश्वरीचं सुद्धा थोडंफार का होईना कौतुक इथे मात्र अर्णव करत असतो. इकडे आता ईश्वरी फक्त रागातच बघत असते. ईश्वरीला आता तो क्षण आठवतो ज्या वेळेला मात्र अर्णव तिच्याकडे बघून या सगळ्या खाणाखुणा करत होता आणि या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवल्यामुळे ईश्वरी मात्र आता वेगळ्याच तंद्रीमध्ये निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही अर्णवकडे पाहत असते. अर्णव म्हणत असतो की कसलं भारी जेवण केलंय आज, मला तर ना असंच जेवण करायला खूप जास्त आवडतं आणि आमच्याकडे तर असलं काही जेवण मिळतही नाही आणि त्यामुळे मला ना खूपच जास्त आनंद झाला आहे. सुप्रिया ही आता अर्णवचे खूप जास्त लाड करत असते. बाकी असे लाड ना इतर कोणीही करत नसतं, जितके लाड ना इकडे मात्र सुप्रिया करत असते. सुप्रिया म्हणत असते की चला बरं खाऊन घ्या आणि त्याच वेळेला तुमच्या आवडीचंच सगळं जेवण बनवलं आहे, ताकाची कढी आणि हे सगळं बघूनच ना खूपच जास्त आनंद अर्णवला होतो. अर्णव म्हणतो आज तर मी एकदम पोट भरून जेवणार आहे, कारण मला ना हे जेवण ना खूपच जास्त आवडतं असं काहीचं, कारण आमच्या घरात ना हे असं जेवण बनतच नाही, असं देखील आता अर्णव मुद्दामून बोलत असतो. ईश्वरीला तर आता अर्णवच्या एका शब्दाचा राग येत असतो. अर्णव ना आता ईश्वरीबद्दल सारख्या कंप्लेंट्सच करत असतो, पण जे काही करत असतो ना त्यामुळेच आता खूपच जास्त आनंद इकडे मात्र अर्णवला येत असतो. अर्णवला हसूही येत असतं, तो स्वतःचं हसू आवरूही शकत नसतो. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी ही शांत बसलेलीच असते. अर्णव म्हणत असतो की आज ताकाची कढी आहे म्हटल्यावर मी तर एकदमच आनंदात जेवण करणार आहे, कारण आमच्याकडे ना हे अशा पद्धतीचं जेवण कधीच बनत नाही. हिला मी किती वेळा सांगत असतो आणि तुम्हाला माहिती आहे का, आजकाल ना हिचं रागवणं जरा जास्तच वाढत चाललं आहे, असं देखील अर्णव आता आईना सांगत असतो आणि ईश्वरीची कंप्लेंट करत असतो. ईश्वरी आता अर्णवकडे पाहू लागते. अर्णवकडे ती एका रागातच पाहत असते. आता इकडे मात्र नम्रता त्याला कढी देते आणि ती कढी खाऊन इथे मात्र अर्णव खूपच जास्त कौतुक करत असतो आणि अर्णव म्हणतो की कसली भारी कढी आहे ही, अशी कढी ना तर मी कधीच खाल्ली नव्हती. इकडे आता ईश्वरी विचार करत असते की काय माणूस आहे हा, म्हणजे मी ह्या माणसाला एवढं चांगलं ओळखते पण हा माणूस कसा ना वागतोय माझ्यासोबत. म्हणजे इथे त्या दिवशी मी कढी बनवली होती, ती कढीसुद्धा यांनी आवडीने खाल्ली होती आणि आज माझ्या कढीला नावं ठेवत आहेत. तुम्हाला तर ना मी दाखवतेच. हे सगळं काही ईश्वरीच्या मनातल्या मनात सुरू असतं. अर्णव मात्र सुप्रियाच्या जेवणाचं खूपच कौतुक करत असतो आणि त्या तुलनेत ईश्वरीचं जेवण काहीच नाही, ते पूर्णपणे फिकं आहे असंच त्याला म्हणायचं असतं. आणि मग काय, ईश्वरी आता अर्णवकडे एवढे डोळे मोठे करून बघत असते ना की अर्णवलाही आता खूपच जास्त भीती वाटायला लागलेली असते. पण अर्णव आता याचीसुद्धा मजा मस्करी करतो आणि म्हणत असतो की बघा ना, बघा हिचे डोळे बघा, असं कधी कधी वाटतं ना डोळे बाहेरच येतील आणि किती घाबरवते बघा ना या डोळ्यांच्या इशाऱ्यानेच, असं देखील आता अर्णव बोलत असतो. दुसरीकडे मामा आता देवाकडे प्रार्थना करत असतो की या राकेशचं काय चाललंय ना हे लवकरात लवकर माझ्या हाती लागायला हवं. एकदा का समजलं ना तर या राकेशची पळताभुई थोडी नाही केली ना तर माझं नाव देखील मी लावणार नाही, असं देखील आता मामा बोलत असतो. तेवढ्यातच वल्लरी तिथे येते. वल्लरी इथे आल्यावर लढायचं नाटक करू लागते. त्यावर मात्र आता वल्लरीला मामा सांगत असतात की काय चाललेलं आहे, जा ना जरा आराम कर, एवढा त्रास होतोय तर कशाला इकडे तिकडे फिरतेस. तर वल्लरी आता मामांसोबत नीट बोलत नसते, ती वाकड्यात शिरते. मामा म्हणत असतात की तुला नीट बोलताच येत नाही का. त्याच वेळेला मात्र वल्लरी म्हणत असते की काय बोलायचं आहे, काय म्हणून बोलू मी तुम्हाला. अरे तू आज जे काही वागतेस ना ते मला पटत नाही आहे. मुळात आहे ना तू अंजली आणि अर्णवच्या आईचा म्हणजेच माझ्या ताईचे दागिने जे होते ते तेव्हाच सगळे काही हडप केले होतेस आणि ते दागिने विकून नंतर यांचं शिक्षण केलंस आणि वर तू दाखवत होतीस की हे सगळं काही तू तुझ्या मर्जीने केलंस. पण ही गोष्ट मी अजूनही कोणाला
सांगू शकलो नाही आहे ना, हेच माझं दुःख आहे. जेव्हा तर मी सांगितलं असतं ना, तर तेव्हा मी फ्री झालो असतो. पण आता या सगळ्या गोष्टी कशा सांगू ना, मलाच माझी लाज वाटते. असं देखील आता मामा मात्र आता मामीला बोलत असतात. तर इकडे मात्र वल्लरी हे सगळं शांतपणे ऐकत असते. वल्लरी म्हणत असते मनातल्या मनात, हे तर एवढंच, मी अजून काय काय पराक्रम करून ठेवलेत हे थोडी ह्यांना माहिती आहे. असं देखील आता ती मनातल्या मनात म्हणत असते. मात्र आता मामा खूप जास्त भडकलेले असतात. मामा म्हणत असतात, तर ज्या वेळेला कधी बाजू घ्यायची झाली ना, तर मी तुझी बाजू घेणार नाही. कारण मला ना आता तू कशी आहेस ना हे चांगलंच कळलेलं आहे. माझं ना डोकं फिरवू नकोस इथे वल्लरी, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि मामा ना खूप जास्त भडकलेले असतात. कारण त्यांना ना वल्लरीचा हा स्वभावच बिलकुलच आवडत नसतो. आधीच त्यांनी अर्णव आणि अंजलीकडनं बऱ्याच गोष्टी, अंजलीची जी कारस्थानं आहेत ती लपवलेली असतात. ती फक्त त्यांच्यामध्येच असतात. पण पुढे आता कोणतीही कारस्थानं करू नकोस असं देखील आता मामा हे वल्लरीला म्हणतात आणि तिकडनं निघून जातात. दुसरीकडे वल्लरी मात्र खूप जास्त खुश असते. ती म्हणत असते की अजून खूप काही सिक्रेट्स आहेत ते तर तुम्हाला माहीतच नाही आहेत. आणि ती असं बोलून खूपच जास्त हसत असते. इकडे अर्णव जो आहे तो मात्र सुप्रियाला डोळे बघायला सांगत असतो ईश्वरीचे. कारण ईश्वरी खूपच जास्त रागातच अर्णवकडे पाहत असते. त्याच वेळेला आता तिचे डोळे इतके मोठे झालेले असतात ना, की अर्णवही त्या डोळ्यांना आता घाबरलेला असतो. आता ईश्वरीची मजा घेत असतो. म्हणजेच ना सुप्रियाकडे ईश्वरीची कंप्लेंट करत असतो. घरात ना खरंच ना खूपच जास्त बडबड असते, शांतता म्हणून नाही, मी तुम्हाला सांगतो ना. आणि ना तुम्हाला ना मी एक गोष्ट सांगू का, हे घरातही ना असेच डोळे मोठे मोठे असतात. एवढे मोठे डोळे ना की कधी कधी एवढी भीती वाटते ना की काय सांगू काकू तुम्हाला, असं देखील आता अर्णव बोलत असतो. आणि अर्णव जेव्हा हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी तेच डोळे आईला सुद्धा दाखवते आणि नम्रताला सुद्धा. आई घाबरते. आई आता इशूला म्हणत असते की काय चाललंय ग इशू, हे सगळं काय करतेस तू, आणि तुझे हे एवढे भयंकर डोळे, केवढे ते डोळे मोठे काढलेस आणि कशासाठी, आणि तू हे सगळं करत असतेस होय तिथे, तुला व्यवस्थित राहता येत नाही का, एवढा चांगला जावई भेटलाय आम्हाला, पण तू एवढ्या रागात बघत असतेस, हे चालणार नाही हा, बिलकुलही मी चालवून घेणार नाही, असं देखील रागारागात ईश्वरीला सुप्रिया बोलत असते. त्याबरोबर आता ईश्वरी आपले डोळे ठीक करते. पण सुप्रिया आता ईश्वरीला 4 चांगलेच सल्ले देत असते. तिकडे व्यवस्थित राहत जा, हे असं डोळे वगैरे मोठे करून नवऱ्याला बघायचं नाही, म्हणजे बिचारे अर्णव किती सहन करतात ना, एकाही शब्दाने बोलत नाहीत. आता तू हे असं आमच्यासमोर दाखवतेस, मग तिकडे किती काय काय करत असशील, असं देखील आता सुप्रिया ईश्वरीला बोलत असते. ईश्वरीला आता सुप्रिया सांगत असते की नवऱ्याला काय हवं नको ते सगळं काही बघायचं असतं, पण नाही, तुझं तर आता भलतंच सुरू आहे. आता ईश्वरी मात्र मनाशी ठरवते की खूप झालं, आता या माणसाला मी दाखवतेच. आता काही झालं ना तरीसुद्धा ह्यांची अशीच सेवा करते ना 24 तास, की हे सुद्धा कायम लक्षात ठेवतील, असं देखील आता मनातल्या मनातच ईश्वरी बोलत असते. कारण ईश्वरीला आता अर्णवचा चांगलाच पाहुणचार करायचा असतो. आणि त्यामुळेच ना आता तिने सगळं डोक्यात प्लॅनिंग केलेलं असतं. कारण त्याला म्हणजेच ईश्वरीला त्याने स्वतःच विलन केलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी भडकलेली असते. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं ईश्वरी अर्णवसाठी आता पाणी घेऊन येते आणि हे तुमच्यासाठी शुद्ध पाणी आहे, हे पिऊन घ्या, रात्री लागेल ना तुम्हाला म्हणून आणलंय. त्याच वेळेला ईश्वरीला अर्णव म्हणतो की झालंय काय तुला. ईश्वरी काहीच नाही म्हणते. हा तर आता फक्त बघत राहा तुम्ही काय काय मी करते ते. आता अर्णव शांतपणे झोपलेला असताना त्याला ती नागिन डान्स करून दाखवते. अर्णवच्या हातातला मोबाईलही खाली पडतो. अर्णव घाबरतो कारण ईश्वरीचे नखरेच भयंकर आता वाढलेले असतात. मुद्दामून ईश्वरी अर्णवला त्रास देत असते. त्यानंतर अर्णव झोपलेला असताना ईश्वरी स्वतःच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि त्याला घाबरवायला आलेली असते. अर्णव म्हणतो की आता बस झालं, मी घाबरलो, मी शरणागती पत्करली बाबा तुझ्यासमोर. त्याबरोबर ईश्वरी आता शांतच राहते आणि त्यानंतर दोघंही जण झोपतात. तर इकडे मात्र आता जो राकेश असतो त्याने पुन्हा एकदा अंजलीच्या दुधामध्ये आता ती लिक्विड मिक्स केलेलं असतं, जेणेकरून अंजलीला त्रास होईल आणि अर्णव आणि ईश्वरी वाढदिवस सगळं काही सोडून तिकडे येतील, याचंच त्याचं आता नियोजन सुरू असतं. तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.